मंडळी, आजची रेसिपी खूप खास आहे कारण ती मी डायरेक्ट सिक्कीमहून शिकून आलेली आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आवडीचे मोमोज. आज आपण बघणार आहोत परफेक्ट मोमोजची चटणी आणि मोमोज घरी कसे बनवायचे ते. चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो घेतलेले आहेत मी 2, मधून या प्रकारे कापून उकळत्या पाण्यात घालायच्या आहेत. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 बेडगी लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत, ज्या कमी तिखट असतात आणि रंगाला खूप जास्त लाल असतात, त्या घेतलेल्या आहेत. एक 5 मिनिटं पाण्यामध्ये टोमॅटो आणि ह्या मिरच्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे बाहेर काढायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे 1 इंच आलं आणि याचं आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर मोमोज बनवायला अर्थातच भाज्या लागणार आहेत. थोडीशी 5 मिनिटाची त्याला पूर्वतयारी करायची आहे. अगदी स्ट्रीट स्टाईल मोमोज बनवायचे असतील तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. गोबी घेतलेला आहे, अर्धा गोबी मी मोठाड किसणीने किसून घेतलेला आहे, या प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि एक मोठं गाजर घेतलेलं आहे, ते सुद्धा किसून घेतलेलं आहे. किसणी खूप बारीक आणि खूप मोठी नाही वापरायची, मध्यम वापरायची. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून हे बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटं बाजूला ठेवायचं. यामुळे काय होतं, या भाज्यांमधलं पाणी आधीच सगळं निघून जातं आणि आपले मोमोज अगदी परफेक्ट बनतात. त्यानंतर मी घेतलेलं आहे इथं 1.5 वाटी मैदा. मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आधी कोरडं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाणी घालून मैद्याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. आधी भाज्या चिरून मीठ लावून ठेवायच्या, त्यानंतर पीठ मळायचं. म्हणजे नंतरची प्रोसेस करायला आपल्याला सोपं जातं. पीठ सुद्धा आपल्याला मळून 10 मिनिटं बाजूला ठेवायचंय. अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता 1.5 वाटी मैद्यासाठी इथं आपल्याला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. त्यानंतर या भाज्याला गाजर आणि गोबीला ठेवून 10 मिनिटं झालेले आहेत. यामधलं या प्रकारे पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. पाणी काढल्यामुळे मोमोज अगदी आपले परफेक्ट आतून कोरडे बनतात. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर पातीचा कांदा तुम्ही नक्की वापरा. माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी अख्खा कांदा वापरलेला आहे. भाज्या आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. स्टफिंग तयार आहे. चटणीची उर्वरित प्रोसेस आपण करूया. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. आपण बनवलेली टमाट्याची पेस्ट घालायची, सोबतच चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर आणि 2 मोठे चमचे मी व्हिनेगर वापरलेलं आहे. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी काहीच हरकत नाही, पण व्हिनेगरमुळे ही चटणी 1 महिना आरामात टिकते. 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. परफेक्ट मोमोजची चटणी तयार होते आणि चव अप्रतिम लागते. आपण विचार सुद्धा करू शकत नाही, इतकी सुंदर ही चटणी बनून तयार होते. त्यानंतर मोमोज आपल्याला उकडवायचे आहेत. त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे. स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात पुसून घ्यायचा, म्हणजे आपले मोमोज उकडल्यानंतर चाळणीच्या तळाला चिकटणार नाहीत. अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आहे. या प्रकारे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आणि पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर एक मोठी चपाती लाटून सुद्धा तुम्ही एकदाच त्याचे छोटे छोटे वाटीने काप करून किंवा गोल काप करून त्याचे मोमोज बनवत. पण पारी जी आहे ती अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. या प्रकारे घड्या घालायच्या आहेत जवळजवळ आणि पुढची बाजू जी आहे ती मागच्या बाजूला चिकटवून घ्यायची आहे. जशी आपण करंजी बनवतो त्या प्रकारे तुम्ही बघू शकता. मस्त असे मोमोज तयार आहेत. मोमोजला कुठलाही पर्टिक्युलर शेप नसतो. जो आकार आपल्याला येतो तो दिला तरी चालेल, पण मला सगळ्यात जास्त आवडणारा म्हणजे हा आपला उकडीच्या मोदकांचा आकार. सगळीकडून कळ्या पाडून घ्यायच्या. कळ्यानंतर एकाच डायरेक्शनला फिरवायच्या आणि याचं तोंड मिटून घ्यायचं. बनवायला सोपे आणि दिसायलाही सुंदर दिसतात. मस्त असे सगळे मोमोज मी इथं बनवून घेतलेले आहेत. एवढ्या प्रमाणात तुम्ही 30 ते 32 मोमोज आरामात बनवून घेऊ शकता. मोमोज बनवले की मला एक आठवण नेहमी येते. मी जेव्हा सिक्कीमला फिरायला गेले होते तेव्हा पहिल्यांदा मी मोमोज पाहिले आणि खाल्ले सुद्धा. तेव्हापासून मोमोज खरंच मला खूप आवडतात. घरी जेव्हा रेग्युलर बनवायचे असतात तेव्हा गव्हाच्या पिठामध्ये मस्त अशा भाज्या मी घालते आणि उकडून घेते. मुलांना सुद्धा खूप आवडतात. पण जर परफेक्ट मोमोची चव हवी असेल तर ते मैद्याचेच बनवावे लागतात, त्याने अगदी छान लागतात. मस्त असे सगळे माझे मोमोज बनवून इथं तयार आहेत. तुम्ही बघू शकता. आता 15 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे मीडियम गॅसवर उकडून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये या प्रकारे मस्त आपण मोमोज उकडून घेतलेले आहेत. बाहेर काढायचे आणि गरमागरम मोमोज खायचे. थोड्या वेळ जरी तुम्ही 10 मिनिटं ते ठेवले तर ते अगदी रबरासारखे बनतात. त्यामुळे मोमोज गरम गरम खाण्यातच खरी मजा आहे.
ही चटणी तुम्ही 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता. दुसऱ्या सुद्धा कुठल्या ढोकळ्यासोबत किंवा समोशासोबत सुद्धा ही पातळ करून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही बघू शकता मस्त असे मोमोज आपले स्टीम होऊन वाफवून तयार आहेत. चटणीचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता, अप्रतिम बनलेली आहे. रंग खूप सुरेख आलेला आहे. या प्रकारे मोमोज तुम्ही ट्राय करून नक्की बघा. तुम्हाला मोमोज आवडतात का हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. एकदा हे मोमोज ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.